छोट्याशा कारणावरून लातूरवरून पंढरपूर रेल्वे स्टेशनवर हा मुलगा उतरलाय. छोटस आईने काम सांगितलं पाणी भरायचं आणि ते पाणी न भरल्यामुळे माघारी आल्यानंतर आईने मारलं आणि त्या माराच्या रागाने हा मुलगा लातूरवरून थेट पंढरपूर रेल्वे स्टेशनवर उतरला. जर इथंच उतरला नसता किंवा इथं उतरूनही त्या ठिकाणी वेगळ्या वळणाला लागला असता तर बाहेर स्टेशनवर अनेक मुलं हॉटेलवर कामाला बळजबरीने नेत आहेत. अशा पद्धतीने ह्याचा दुरुपयोग झाला असता. पालकांना एक विनंती आहे की आपण पालन पोषण करत असणाऱ्या मुलाला संस्काराचंही वातावरण त्या ठिकाणी घालायला पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचं हे रागाच्या भरात असे निघून जाणार नाही आणि त्यांच्या जीविताला धोका पण आहे. जीवाचं बरं वाईटही करू शकतात ही लोक. रात्र गस्त घालत असताना JRPF पोलीस आणि महाराष्ट्र होमगार्ड जवान हे यांना हा निदर्शनात आला आणि एका कोपऱ्याला बसलेला असताना दिसला. त्याची विचारपूस केली असताना तो रडायला लागला आणि त्याच्याकडे फक्त 2 पॅन्टी होत्या, खिशात एकही रुपया नव्हता. जेणेकरून उद्या जर भूक लागली असती आणि त्याला हॉटेलमध्ये कामाला राहावं लागलं असतं तर पुढचा विचार न करता त्याने रुटीन चालू ठेवली असती. कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नसतं आणि घरचे तिकडे शोधत राहिले असते. आणि आज विशेष म्हणजे त्याचा कंप्लेंट पोलीस स्टेशनला नसताना त्याच्या अगोदरच याचं निदर्शनात आल्या. आईला वडिलांना फोन केला. पंढरपूर रेल्वे स्टेशनला येऊन ते स्वतः त्याला नेणार आहेत आज. आणि विशेष करून मुलांचं मूड स्विंग होण्याचं कारण एकमेव म्हणजे मोबाईलचा दुरुपयोग. मोबाईल खूप वापरतायत मुलं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत आणि ह्याच्याचमुळे रागाचा असा दुरुपयोग होतोय, जेणेकरून मुलं घर सोडून बाहेर जात आहेत आणि घरच्यांना अशा पद्धतीचं संकटात टाकतायत. तुम्ही काय केलं ते? काय नाही,